आरक्षण आमचं, मत बी आमचंच. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. जातीचे खोटे दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांचे करायचे काय? खाली डोकं वर पाय अशा जोरदार घोषणांनी शहर दणाणून सोडत सोमवारी अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या आणि अर्थपूर्ण व्यवहार करून अनुसूचित जातीचे खोटे दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांना तत्काळ सेवेतून निलंबित करा. त्यांच्या संपत्तीची चौकशी करा. बनावट दाखले काढून निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तींचे दाखले व सदस्यत्व रद्द करा. तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी नेत्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत 3 उमेदवारांना अनुसूचित जातीचे बोगस दाखले दिल्याची तक्रार आहे. ते रद्द करण्यासाठी मुख्यतः हा मोर्चा काढण्यात आला. बिंदू चौकातून सुरू झालेला मोर्चा लक्ष्मीपुरी, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिंचेकर, राजीव आवळे, उत्तम कांबळे, नगरसेवक दुर्वास कदम, शिवाजी कवाळे, बबन राणगे, रघुनाथ कांबळे, डी. भास्कर, सुभाष रामुगडे, रघुनाथ मांढरे, प्रमोद कदम, सुभाष देसाई, विशाल देवकुळे, पांडुरंग कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने